विचारपीठ आता सर्व पाहुण्यांचे काही मी नावं घेत नाही कारण वेळ खूप झाला आहे. त्या छोटे सरांची मला खूप आठवण होते आहे. छोटे सरांनी या जिल्ह्यातली पहिली शाखा काढली ती आहे बरोबरची आणि त्या शाखेला 25 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेस सरांनी तिथे झाडी बोली साहित्य संमेलन घेतलं 32वे आणि 1 लाख रुपये सरांनी वैयक्तिक खर्च केले आणि 50 लोकांचे सत्कार केले. मोठे मोठे मोमेंट देऊन त्यांची इच्छा होती की ज्यांना सन्मानित करायचं होतं त्यांना त्यांनी बोलावून डॉक्टर बोरकर सरांपासून तर झगडकर सरांपर्यंत चळवळीतले 50 लोकांचा सत्कार सरांनी आपल्या समोर करून घेतला आणि 33व्या संमेलनामध्ये त्यांनी आपले जेवढे काही उरलेले ग्रंथ होते ते ठेवून काय करायचं बा संपूर्ण ग्रंथ उरलेले टाकीला पाठवून दिले आणि सगळ्यांना वाटप करून टाकले. आणि 8 दिवसापूर्वी जायच्या पूर्वी त्यांना भेटायला जेव्हा गेलो त्यांनी डोक्याला हात लावला माझ्या आणि म्हणाले, बंडोपंत माझा श्वास काही जात नाही, खूप त्रास होतो आहे, पण बोलीचं काम तुम्ही सगळे लोक सुरू ठेवा. माझ्या डोळ्यात अश्रू आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ज्या पद्धतीने काम करत आहे बोलीचं ते काम पाहून सरांना आनंद झाला असेल की चला काहीतरी काम सुरू आहे. आणि संतोष कुमारचं यासाठी आपण टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे का ZBL का ZPL च्या माध्यमातून झाडी बोलीचा हा झंझावात महाराष्ट्रभर पोहोचवला. जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करा. या सभागृहामध्ये येण्याची 3री वेळ आहे. याच्यापूर्वी एकदा आलो होतो, माझं व्याख्यान सरांनी घेतलं होतं खानोलकर सरांनी ग्रामगीतेवरती, तेव्हा आलो होतो आणि तर विदर्भ साहित्य संघाचं कवी संमेलन होतं तेव्हा एकदा आलो होतो आणि हे 3ऱ्यांदा या ठिकाणी या सभागृहात याचं भाग्य लाभलं. वर्षाने या शाळेचं भूमिपूजन झालं. तुकडोजी महाराजांचा फोटो इथं लावलेला आहे. महाराजांच्या काळात तिथे देवजाबाई आहेत, नंतर गोपाल भैयाजी आहे, हिरालालजी भैया आहे, ही सगळी मंडळी महाराजांसोबत त्या काळात त्यांनी काम केलं. महाराजांचं जे कार्य आहे, तुकडोजी महाराजांचं कार्य आहे ग्रामगीतेप्रमाणे भूवैकुंठ अड्याळ टेकडी येते. अड्याळ टेकडीला तुकाराम दादा गीताचार्य यांनी केलं. दादा या महाविद्यालयामध्ये खूपदा आले. दादांच्याच प्रेरणेने मी खरं म्हणजे या कामाला लागलो. दादांचा सहवास लाभला. 6 वर्ष दादांसोबत फिरलो. दादांच्या टेकडीवर जेव्हा मी जात होतो, दादांच्या टेकडीवरती अनेक कार्यक्रम व्हायचे आणि गावागावातल्या बाया आणि माणसं यायचे. दादा ग्रामगीता समजावून सांगायचे, ग्रामस्वराज्य समजावून सांगायचे, ग्रामसभा समजावून सांगायचे आणि त्यांना बोलायला लावायचे. बोललो व बोल बोल, काही घाबरू नको, दादा असे म्हणायचे. म्हणजे ते बोली बोलायचे. खऱ्या अर्थाने दादांनी आपल्या टेकडीवरून बोलीचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केला. ग्रामगीतेत अनेक बोलीचे शब्द आले, चून शब्द आलाय, असे अनेक शब्द बोलीचे, झाडीचे शब्द आहेत, तिचे 56 शब्द आहेत बोलीचे. डॉक्टर बोरकर सरांनी ते शोधून काढले. झाडी बोलीचे सर्वाधिक शब्द हे ग्रामगीतेमध्ये आहे. दादांनी सुद्धा आपल्या अनेक कार्यक्रमामधून झाडी बोलीचा प्रचार आणि प्रसार केला आणि म्हणून या महाविद्यालयामध्ये ZBLच्या पुरस्काराचं वितरण झालं. त्या सर्वांचं आपण टाळ्यावरून आपण अभिनंदन करूया. मित्रांनो, आज महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च नारी शक्ती पुरस्कार देण्यात आले. ग्रामगीतेमध्ये 20वा अध्याय आहे, महिलोन्नती, महिलांचा अध्याय आहे. महाराजांनी एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, जैशी मुलांची संघटित सेना, जैशी मुलांची संघटित सेना तैसाची असावी महिलांची संघटना, आपल्या सुखदुःखाच्या भावना प्रकटवाव्या सभा संमेलने. आणि त्या महिलांनी आपल्या मनातल्या ज्या भावना आहे त्या सभा संमेलनात प्रकट केल्या पाहिजे असं अध्यायामध्ये 20वा अध्याय राष्ट्रसंत लिहितात. आणि तशा प्रकारचं संमेलन, तशा प्रकारचं व्यासपीठ झाडी बोली साहित्य मंडळाने तयार करून दिलेलं आहे. त्यांनी आज संत तुकाराम महाराजांवरती सुंदरसं छोटंसं पुस्तक काढलं. आता अशीच पुस्तक काढण्याची गरज आहे. मोठे ग्रंथ लोक घेत नाही आणि घेतले तर ते वाचत नाही. गोष्ट खरी आहे. सरांनी खरं सांगितलं, पुस्तकं खूप घेतात पण ते वाचन करत नाही. पण ती आयडिया फक्त 10 पानं वाचल्याशिवाय जीवन करायचं नाही. हे आज मी सुरू करणार आहे. एकदम बेस्ट आहे. तर मित्रांनो, हे सुरुवात आपण करूया. आणि तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ना, ती इच्छा पुस्तक पूर्ण करते. पण
ते पुस्तक आपल्याला भेटलं पाहिजे. आपण मनाची कामना करा, इच्छा करा, ते पुस्तक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते. मी जेव्हा जेव्हा वाटलं हे पुस्तक आपल्याकडे नाही आहे, ते आपल्याला भेटलं पाहिजे अशी इच्छा जेव्हा व्यक्त करतो, मनाशी धरतो, ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या कार्यक्रमातून तो पाहून आपल्याला पूर्ण गेलं का देतो. हे नेमकं घडलं का तेच पुस्तक आपल्याला भेटतो. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून मित्रांनो, पुस्तकाशी मैत्री करा, नुसती मैत्री करू नका, तर पुस्तक वाचा. आणि अशी छोटी छोटी पुस्तकं तुम्ही सुद्धा लिहू शकता, ज्या पद्धती रत्नवाला ताईंनी लिहिलेलं आहे, केलेलं आहे. कारण तुकाराम महाराजांचं फार मोठं काम आहे. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची यत्ने शस्त्र करू, हे शब्दच आहे. आणि म्हणून शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जन धन जन लोका. तुम्ही शब्दांचे पुजारी आहे. आणि म्हणून अमरावती पासून लोक आले, ज्या चोरेताई आल्या, आमचे तिकडे कीर्तनकार आहे मोहनदास चोरे, दिनेश भाऊ चोरे, चांगले कीर्तनकार आहे. आणि ते सुद्धा शब्दांची पुजारी आहेत. आणि इतक्या दुरून दुरून तुम्ही इथे आपल्या कविता ऐकण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे पुन्हा एक यांचं कौतुक करेल, गुलाब रमेश बिसेन सरांचं. हे आता या शाखेमध्ये कार्याध्यक्ष आहे. आणि त्यांनी वायगावची बालकविता प्रकाशित केलं. वायगावची गिट्टी प्रसिद्ध आहे, वायगावची गिट्टी प्रसिद्ध आहे. गिट्टी घ्यायची तर वायगावची. आता यांनी वायगावची कविता प्रसिद्ध केली या गुलाबभाऊ बिसेन यांनी. ग्रामगीतेमध्ये एक ओवी आलेली आहे बघा, गुरुजनी द्यावे ऐशे धडे, आपला आदर्श ठेवणे पुढे. नुसते गुरुजी काय करतात, नुसते कविताच ऐकवते. माझी कविता ऐकून टाळ्या वाजवा, मला वाणवा. ऐकव तर वाणवत नाही की वस्तू आहे, पण गुरुजी वाटते. पण जे गुरुजी कविताही लिहिते, बायकोने ऐकवते, आपल्या शाळेतल्या पोरालाही शिकवते, आणि पोराकडून 14 पोरांच्या कविता लिहूनही काढते, पुस्तक सुद्धा प्रकाशित करते, अशा गुरूंची आज गरज आहे. टाळ्या वाजवूया. आणि म्हणून सरांनी उल्लेख केला बोली जागरचा. आम्हाला असं वाटतं की या भागामध्ये बोलीचं काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात, 4 जिल्ह्यामध्ये आहे. पण जेव्हा त्यांना वाटते की विद्यापीठामध्ये काही फार मोठी अपेक्षा नसते, एखादा हात जरी घातला ना विद्यापीठाच्या लोकांनी, बरोबर, बोलीचं दालन सुरू करण्यासाठी हे लक्ष्मणराव उभेराव पावसामध्ये ओले होत आले दोघे लक्ष्मणराव आणि गडचिरोलीला मी त्यावेळेस 6 वर्ष होतो. कोणतं कारण होतं माहिती आहे? दालन सुरू झालं पाहिजे, अध्यासन सुरू झालं पाहिजे. पावसात ते धावत आले. चिताडे सरांना आम्ही ते संच दिला, निवेदन दिलं, 3दा दिले निवेदन, 3दा. आणि जेव्हा कधी असं दालन निघते तेव्हा त्यांनी एखाद्या तिकडे नाव टाकलं कुठं, काय प्रॉब्लेम येते? संचलन आहे, आभार आहे, कुठं तरी टाका, स्वागत टाका. तुम्ही कुठेच काय देत नसतं, मग त्यांना वाटते हा स्वाभाविक आहे असं वाटते. म्हणून ते बोलीच्या जागांमध्ये खरं म्हणजे त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. हे पुष्पगुच्छ द्या ना. आज इथे संतोषनी काय केलं, दुरून दुरून लोकांना, ठीक आहे तुमच्या कवितेत नसताच नंबर भेटला, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला आम्ही बोलवतो, तुमचं सत्कार करतो. संतोषनी म्हटलं ना, दिलं का नाही? याले म्हणजे हिंमत, याले म्हणजे मोठं मन, व्यापक व्यापकता. तर पुरस्कार भलेच भेटला पाहिजे, माझ्याच कवितेचा नंबर आला पाहिजे. माझं डायरेक्टला नाही का शिक्षकांचा कार्यक्रम होता, डायरेक्टरी होतं, मला हे माहीतच नव्हतं. मी होतो, आपला नील होता, इकडे चंद्रपूरचे एक कवी होते, परीक्षक होतो. आता तिघांनाच निवडल्या जाईल ना निंबेकर सर, सगळ्यांना कसं बक्षीस भेटतो? प्रत्येकाला वाटते का माझीच गजल नंबर 1. तिघांना बक्षीस भेटले, बाकीच्या भेटले नाही का? एक अर्धा भेटले, अर्धा मागाचा फरक, अर्धा माग. एकाने तर फेसबुकवर लिहिलं, माझी कवी म्हणल्यानंतर तो व्यापक पाहिजे. त्याची दृष्टिकोन कसा पाहिजे? प्रबोधनाचा, लोकांना जोडण्याचा, एकतेचा सेतू बांधणं, त्याचं नाव आहे कवी. तुम्ही कवी म्हणून मला बक्षीस नाही भेटलं, त्याला मन दुखवायचं का? असं नाही. ते तुम्हाला टाळावं लागेल, मागं राहावं लागेल, पुढे व्हा. तुम्ही द्या. दादा नेहमी म्हणत पुढे हो, पुढे हो, पुढे. दादा मला नेहमी सांगेल मागं राहा, मानासाठी मागे राहा, सेवेसाठी पुढे व्हा, तर तुम्ही लोकप्रिय व्हा. लक्षात ठेवा. दादा सांगायचं नाही बक्षीस भेटून काही फरक पडू नये. दादा बिलकुल होऊ नका, तुम्ही लिहित राहा, दखल घेत राहा. हे ताई अनेक गोष्टी, कारण चांगले काम करणारे लोक काम करत राहा. पुरस्काराची मनामध्ये आशा बाळगून ठेवू नका, त्या दृष्टीने काम करू नका. पण बोलीचं जागरणाचं काम आजपासून 15 वर्षापूर्वी डॉक्टर बोडकर सरांनी केलं.
त्यांनी मराठी बोली साहित्य संघ तयार केला, महाराष्ट्राचा बोली संघ. त्याच्यामध्ये अहिराणी, मालवणी, वराडी, झाडी आणि मराठवाडी बोली, त्या किशन पाटलापासून सगळ्या लोकांना, सुहास सावरकर साहेब कमिटीत होतो, लखनसिंह कटरे, छोटे सर आणि मी, अशी एक कमिटी होती. त्या कमिटीमध्ये बोरकर सरांनी तेव्हा सगळ्या बोलीचा एक संघ तयार केला आणि तेव्हा ते काम सुरू केलं. 8 संमेलन झाले. शेवटचं संमेलन 8वं प्रतिमाताई इंगोलेच्या गावाला दानापूरला झालं. तेव्हा नागो तुडे सर अध्यक्ष होते. आणि बोलीचा जागर झाला पाहिजे म्हणून डॉक्टर बोरकर सरांनी सुद्धा विद्यापीठाची पूर्वी 15 वर्षापूर्वी त्यांनी काम केलं. एवढी व्यापक दृष्टी बोरकर सरांची आहे. आणि म्हणून आपण हे काम जे आहे ते आपण पुढे नेऊया. मित्रांनो, परीक्षण करणं सुद्धा आपल्या पुस्तकाचं करता आलं पाहिजे. पुस्तकात लिहित चला. पुस्तकं निघत आहे आपल्या बोलीचे, परंतु ज्यांना लिहिता येते, परीक्षण करता येते, त्याच्या तुम्ही लिहिणं सुरू करा. एवढी सगळ्यांना विनंती करतो. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरकर सरांनी टाकलीला चांगलं संमेलन घेतलं. 33वं ते संमेलन झालेलं आहे. चांगलं संमेलन घेतलं, अडचणीत घेतलं त्यांनी. अनेक आव्हानं होती पण त्यांनी सक्सेस करून दाखवलं. ही गोष्ट आता पुढचं संमेलन 34वं. आता याच कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पुरझा जे गाव आहे, जे जन्मभूमी आहे आमच्या धानोरकर सरची, त्या ठिकाणी जर झालं तर चांगलं होईल. जसा चांगला प्रयत्न होईल तसं करतील. म्हणजे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत होईल. आणि मित्रांनो, हे बोलीचं काम मिळून संघटितपणे चांगलं पुढे नेऊया. सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद, जय झाले.